Audio Jungle. Audio नमस्कार मित्रांनो, मागच्या व्हिडिओमध्ये आपण मॅथ सेकंड चॅप्टरला सुरुवात केली होती, पायथागोरस थेरम. या चॅप्टरमध्ये आपण सुरुवातीला पायथागोरियन ट्रिपलेट, त्याच्यानंतर सिमिलॅरिटी इन राईट अँगल ट्रायंगल आणि जॉमेट्रिक मीनची प्रॉपर्टी या गोष्टी आपण शिकलो आहे. आता आपल्याला महत्त्वाचा थेरम पायथागोरस थेरम शिकायचा आहे. बघा, पायथागोरस थेरम आपण 6वी-7वीपासून वापरत आलेलो आहोत. त्याचं स्टेटमेंट बघा, इन अ राईट अँगल ट्रायंगल द स्क्वेअर ऑफ द हायपोटेनियस इज इक्वल टू द सम ऑफ स्क्वेअर्स ऑफ रिमेनिंग टू साईड्स. राईट अँगल ट्रायंगलमध्ये हायपोटेनियसचा स्क्वेअर हा उरलेल्या दोन साईडच्या स्क्वेअरच्या सम इतका असतो. आपण एक्झाम्पलमध्ये 7वीपासून वापरत आलेलो आहे. तर तो थेरम आपल्याला आता प्रूव्ह करायचा आहे. त्याच्यासाठी आपण एक राईट अँगल ट्रायंगल घेऊया. बघा, ट्रायंगल ABC हा राईट अँगल ट्रायंगल मी घेतो आहे की ज्याचा अँगल B90चा आहे. तर आपल्याला प्रूव्ह करायचं आहे हायपोटेनियस ACचा स्क्वेअर बरोबर AB आणि BC यांच्या स्क्वेअरची सम. तर आपल्याला राईट अँगल ट्रायंगल दिला आहे म्हणून गिव्हनमध्ये लिहिणार गिव्हन in triangle ABC angle ABC is equal to 90 degree. आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. काय प्रूव्ह करायचं आहे? हायपोटेनियसचा स्क्वेअर AC स्क्वेअर इज इक्वल टू उरलेल्या दोन साईडच्या स्क्वेअरची सम मीन्स AB स्क्वेअर प्लस BC स्क्वेअर. आता हा जो पायथागोरस थेरम आहे हे प्रूव्ह करण्यासाठी आपल्याला राईट अँगल ट्रायंगलमधली जी सिमिलॅरिटीचा जो थेरम आपण मागच्या लेक्चरमध्ये घेतला आहे तो वापरूया. पण त्या ठिकाणी राईट अँगल ट्रायंगलमध्ये हायपोटेनियसवर अल्टिट्यूड काढलेला होता. तो अल्टिट्यूड आपण काढून घेऊया. समजा मी BD हा अल्टिट्यूड काढतो आहे. लक्ष द्या फिगरमध्ये. सेगमेंट BD हा ACला परपेंडिक्युलर घेतला म्हणून कन्स्ट्रक्शनमध्ये लिहूया. कन्स्ट्रक्शन ड्रॉ सेगमेंट BD परपेंडिक्युलर टू हायपोटेनियस AC. आता आपण याचं प्रूफ देऊया. प्रूफ बघा, आता आपल्याजवळ काय काय उपलब्ध आहे. ट्रायंगल ABC राईट अँगल ट्रायंगल आहे आणि त्याच्या हायपोटेनियसवर अल्टिट्यूड काढला आहे. म्हणजे आपण थेरम ऑफ सिमिलॅरिटी इन राईट अँगल ट्रायंगल वापरू शकतो. इन ट्रायंगल ABC which angle is 90 degree? Angle B means angle ABC is equal to 90 degree. आणि कन्स्ट्रक्शननुसार सेगमेंट BD परपेंडिक्युलर टू हायपोटेनियस AC. म्हणून
by similarity in right angle triangle. काय होता हा थेरम? राईट अँगल ट्रँगलमध्ये हायपोटेन्यूसवर अल्टिट्यूड काढला तर अल्टिट्यूडच्या दोघं साईडचे ट्रँगल आणि ओरिजिनल ट्रँगल हे तिघं ट्रँगल एकमेकांशी सिमिलर असतात. आपण 3 पेअर सिमिलर दाखवल्या होत्या. तर कोणते 3 ट्रँगल सिमिलर येतील? मी सांगितल्याप्रमाणे नावं घेऊ आपण. ट्रँगल ADB सिमिलर टू ट्रँगल BDC आणि सिमिलर टू ओरिजिनल ट्रँगल ABC. याला आपण नंबर 1, 2 ठेवूया. याच्यापैकी ट्रँगल ADB आणि ट्रँगल BDC सिमिलर घेऊन आपण जॉमेट्रिक मीनची प्रॉपर्टी प्रूव्ह केली. आता उरलेल्या 2 पेअर आपण घेऊन पायथागोरस थेरम प्रूव्ह करणार आहे. त्याच्यापैकी आता आपण ट्रँगल ADB हा ट्रँगल ABCशी सिमिलर घेऊया. देअरफॉर ट्रँगल ADB सिमिलर टू ट्रँगल ABC फ्रॉम 1. इक्वेशन 1 वरून पहिला आणि तिसरा ट्रँगल आपण सिमिलर घेतला. त्याच्यावरून आपण साईड्स प्रपोर्शनमध्ये घेऊया. देअरफॉर साईड AB अपॉन AB अपॉन AC इज इक्वल टू साईड AD अपॉन साईड AB. रिझन देणार 2 ट्रँगल सिमिलर म्हणून त्याच्या करस्पॉन्डिंग साईड्स प्रपोर्शनमध्ये, म्हणून रिझन देणार CSST करस्पॉन्डिंग साईड्स ऑफ सिमिलर ट्रँगल्स. आता आपण क्रॉस मल्टिप्लिकेशन करूया. क्रॉस मल्टिप्लिकेशनने काय मिळेल? AB इंटू AB स्क्वेअर इज इक्वल टू AD इंटू AC. याला आपण नंबर 2 देऊया. ठीक आहे. त्याच्यानंतर दुसरी पेअर घेऊ ट्रँगल सिमिलरची. आता ट्रँगल BDC ट्रँगल ABCशी सिमिलर घेऊ. ऑल्सो ट्रँगल BDC सिमिलर टू ट्रँगल ABC ऑल्सो फ्रॉम 1. देअरफॉर इथं पण साईड्स प्रपोर्शनमध्ये घेऊया. BC अपॉन काय बरं AC अपॉन इज इक्वल टू DC अपॉन BC. नंबर 3. एक लक्षात घ्या, साईड्स प्रपोर्शनमध्ये घेताना इथं या दोघं ट्रँगलची AB साईड यायला पाहिजे दोघं रेशोमध्ये, आणि या ट्रँगलमध्ये या पेअरमध्ये दोघं ट्रँगलची BC साईड यायला पाहिजे. असे 2 रेशो इक्वल घ्यायचे. याला रिझन देऊ आपण. नंबर न देता रिझन देऊ करस्पॉन्डिंग साईड्स ऑफ सिमिलर ट्रँगल्स. पुन्हा क्रॉस मल्टिप्लिकेशन घेऊ. BC इंटू BC काय होईल? BC स्क्वेअर इज इक्वल टू DC इंटू AC. याला आपण 3 नंबर देऊया. आणि आता थोडंसं 2 प्रूव्हकडे बघूया. 2 प्रूव्हमध्ये बघा आपल्याला RHS काय आहे? AB स्क्वेअर प्लस BC स्क्वेअर. म्हणजे थोडक्यात इक्वेशन 2nd आणि 3rd यांची LHSची सम आपल्याला दिसते. मग आपण इक्वेशन 2nd आणि 3rdची सम घेऊया. मग इथं लिहूया ॲडिंग इक्वेशन्स 2 and 3 we get. दुसरं आणि तिसरं इक्वेशन. आता LHSची सम काय? AB स्क्वेअर प्लस BC स्क्वेअर इज इक्वल टू
AD into AC प्लस DC into AC इज इक्वल टू, या दोघं प्रॉडक्टमध्ये AC कॉमन निघेल, इंटू ब्रॅकेटमध्ये काय राहील, इथं राहील AC कॉमन निघाला AD राहील प्लस, आणि इथं AC कॉमन निघाला DC राहील, इज इक्वल टू AC इंटू, फिगरवरून बघा AD आणि DC मिळून काय होईल, हा AD आणि हा DC, या दोघांची सम काय होणार, पूर्ण AC, म्हणजे बिटवीननेसचा आधार घेतला तर AD प्लस DC होईल AC. कोणती बिटवीननेस वापरली आपण, A डॅश D डॅश C, मीन्स D लाईज बिटवीन A अँड C. नाव AC इंटू AC, AC स्क्वेअर, ही कशाची किंमत मिळाली, AB स्क्वेअर प्लस BC स्क्वेअर is equal to AC square. Therefore, AC square is equal to AB square plus BC square. Means square of the hypotenuse is equal to sum of squares of remaining two sides. अशा पद्धतीने हा पायथागोरस थेरम एकदम सिंपल आहे. अशा पद्धतीने तो काय होतो, प्रूव्ह होतो. व्यवस्थित लक्ष द्या, पुन्हा समजून घ्या. ट्रँगल ABC म्हणे, ट्रँगल ABC हा 90चा आहे. आपल्याला प्रूव्ह करायचं AC स्क्वेअर इज इक्वल टू AB स्क्वेअर प्लस BC स्क्वेअर. आपल्याला थेरम ऑफ सिमिलॅरिटी इन राईट अँगल ट्रँगल वापरायचा आहे. त्याच्यात अल्टिट्यूड होता म्हणून तो आपण कन्स्ट्रक्शनमध्ये काढला. BD इज परपेंडिक्युलर टू AC, म्हणजे ट्रँगल राईट अँगल ट्रँगलमध्ये BD ACला परपेंडिक्युलर आहे, म्हणून त्या थेरमनुसार हे 3 ट्रँगल काय होतील, सिमिलर. त्यापैकी पहिला आणि तिसरा ट्रँगल सिमिलर घेऊन साईड्स प्रपोर्शनमध्ये घेतला तर दोघं ट्रँगलची AB साईड येईल असे 2 रेशो घेतले. त्या 2 रेशोमध्ये आणि क्रॉस मल्टिप्लिकेशनने आपल्याला मिळालं AB स्क्वेअर इज इक्वल टू AD इंटू AC. त्याच्यानंतर इक्वेशन 1वरून सेकंड आणि थर्ड हे 2 ट्रँगल सिमिलर घेतले. पुन्हा दोघांची BC साईड येईल असे 2 रेशो इक्वल घेतले. करस्पॉन्डिंग साईड्स ऑफ सिमिलर ट्रँगल्स क्रॉस मल्टिप्लिकेशनने BC स्क्वेअरची व्हॅल्यू मिळाली DC इंटू AC, आणि इक्वेशन सेकंड आणि थर्डची सम घेतली. त्याच्यात AC हा कॉमन निघाला, ब्रॅकेटमध्ये राहिला AD प्लस DC, आणि फिगरवरून बिटवीनस A डॅश D डॅश Cमुळे AD आणि DCची सम काय होईल, AC होईल, आणि AC इंटू AC काय होईल, AC स्क्वेअर. मीन्स AB स्क्वेअर प्लस BC स्क्वेअर इज इक्वल टू AC स्क्वेअर. मीन्स स्क्वेअर ऑफ द हायपोटेनियस इज इक्वल टू सम ऑफ स्क्वेअर्स ऑफ रिमेनिंग 2 साईड्स. असा हा पायथागोरस थेरम. आता आपण याचा कॉन्व्हर्स घेऊया. पायथागोरस थेरम काय होता, ट्रँगल राईट अँगल ट्रँगल असेल तर हायपोटेनियसचा स्क्वेअर उरलेल्या 2 साईडच्या स्क्वेअरच्या सम इतका असतो. आता उलटं, जर एखाद्या ट्रँगलच्या मोठ्या साईडचा स्क्वेअर हा उरलेल्या 2 साईडच्या स्क्वेअरच्या सम इतका असेल तर तो ट्रँगल राईट अँगल ट्रँगल असतं. म्हणजे मोठ्या साईड समोरचा अँगल आपल्याला 90चा दाखवायचं आहे. मग लक्ष द्या आता, कॉन्व्हर्स ऑफ पायथागोरस थेरम. In a triangle, if the square of one side, means larger side, is equal to sum of squares of remaining 2 sides, then the triangle is right angle triangle. ती मोठी साईड जी आहे तिच्या समोरचा अँगल 90चा दाखवायचा आहे, म्हणजे ट्रँगल हा राईट अँगल ट्रँगल तयार होऊन जाईल. त्याच्यासाठी आपण एक ट्रँगल घेऊया. जो राईट अँगल ट्रँगल आहे बघा, हा ट्रँगल मी घेतो आहे, याला आपण नाव देऊ ट्रँगल ABC. हा एक ट्रँगल घेतला, राईट अँगल ट्रँगल, तो दाखवायचा आहे. याच्यात आपल्याला काय दिलं आहे, AC स्क्वेअर, मोठी साईड दिसते, AC स्क्वेअर इज इक्वल टू AB स्क्वेअर प्लस BC स्क्वेअर दिलं आहे. म्हणून आपण गिव्हनमध्ये लिहूया, गिव्हन in triangle ABC AC square is equal to AB square plus BC square.
हे दिलेलं आहे. आता आपल्याला काय दाखवायचं आहे, टू प्रूव्ह ट्रँगल ए बी सी हा राईट अँगल ट्रँगल दाखवायचा आहे. म्हणजेच कोणता अँगल 90चा दाखवायचा आहे, अँगल ए बी सी, अँगल ए बी सी. म्हणजेच ट्रँगल ए बी सी इज राईट अँगल ट्रँगल. या पद्धतीने. आता एक काम करू आपण, हे प्रूव्ह करण्यासाठी कन्स्ट्रक्शन करूया. कन्स्ट्रक्शन काय कन्स्ट्रक्शन करणार, सेम असाच दिसणारा अजून एक ट्रँगल काढूया आपण. बघा तसाच ट्रँगल घेतला मी, त्याला फक्त नाव देतो पी क्यू आर. सेम घेतला, फक्त त्याच्यात ए बी कन्स्ट्रक्शन करताना ए बी साईड जेवढी आहे तेवढी पी क्यू घेऊ आणि बी सी साईड एवढीच क्यू आर घेऊया. आणि फक्त एक गोष्ट त्याच्यात जास्त घ्यायची, अँगल क्यू हा 90चा घ्यायचा आहे. ड्रॉ ट्रँगल पी क्यू आर. such that PQ ही साईड ए बी एवढी घेऊ, क्यू आर ही साईड बी सी इतकी घेऊया आणि एक गोष्ट जास्त घेऊ, कोणती, अँगल क्यू हा 90चा घेऊन टाकू. ठीक आहे. म्हणजे आता आपल्याला या फिगरमध्ये एकच ट्रँगल राईट अँगल ट्रँगल दिसतोय. कुठला, ट्रँगल पी क्यू आर. आता आपला प्रूफला सुरुवात करूया. मग आता प्रूफ कसं देणार, तर आपण ज्या थेरमचा आपण कॉन्व्हर्स देतोय त्या थेरमचा वापर करूया, पायथागोरस थेरम. मग पायथागोरस थेरम आपण कुठे वापरतो, राईट अँगल ट्रँगलमध्ये. मग या ठिकाणी राईट अँगल ट्रँगल कुठला आहे, ट्रँगल पी क्यू आर. म्हणून त्याच्यात आपण पायथागोरस थेरम वापरूया. इन ट्रँगल पी क्यू आर कुठला अँगल 90चा आहे, त्याचा अँगल क्यू इज इक्वल टू 90 डिग्री. देअरफॉर बाय पायथागोरस थेरम काय येईल, पी आर स्क्वेअर इज इक्वल टू हायपोटेनसचा स्क्वेअर इज इक्वल टू पी क्यू स्क्वेअर प्लस क्यू आर स्क्वेअर. देअरफॉर पी आर स्क्वेअर इज इक्वल टू पी क्यू हा आपण कन्स्ट्रक्शनमध्ये कोणा एवढा घेतला, ए बी एवढा. म्हणजे पी क्यूच्या ऐवजी आपण ए बी टाकू शकतो, म्हणजे ए बी स्क्वेअर प्लस तसा क्यू आर कोणा एवढा घेतला, बी सी इतका. म्हणजे क्यू आरची किंमत काय टाकू शकतो आपण, बी सी स्क्वेअर. कशावरून टाकली आहे किमती, कन्स्ट्रक्शनवरून. म्हणून रिझल्ट देणार कन्स्ट्रक्शन. याला आपण नंबर 1 पण देऊन टाकू. पण आपल्याला गिव्हनमध्ये बघा काय दिलं आहे, ए सी स्क्वेअर इज इक्वल टू ए बी स्क्वेअर प्लस बी सी स्क्वेअर दिला आहे. बट ए सी स्क्वेअर इज इक्वल टू ए बी स्क्वेअर प्लस बी सी स्क्वेअर. याला सेकंड नंबर देऊया, रिझन गिवन. आता इक्वेशन 1 आणि 2 यांची आर एच एस सारखी, म्हणजे याचा अर्थ एल एच एस सारखी. देअरफॉर पी आर स्क्वेअर इज इक्वल टू ए सी स्क्वेअर. रिझन फ्रॉम 1 अँड 2. मग दोघं बाजूचा स्क्वेअर रूट जर घेतलं, पी आर स्क्वेअर इज इक्वल टू ए सी स्क्वेअर, याचा अर्थ पी आर इज इक्वल टू ए सी. याला नंबर 3 देऊन टाकू बाय टेकिंग स्क्वेअर रूट ऑन बोथ साईड्स. आता इक्वेशन 3 आला. आता बघा आपण जे दाखवलं ते आता फिगरमध्ये दाखवूया. फिगरमध्ये आपण ए सी आणि पी आर हे दोघं सारखे दाखवले.
आता आपल्याला दिसत असेल ट्रायंगलच्या साईडच्या तिघं पेअर आपल्याला कॉन्ग्रंट दिसायला लागले आहेत. म्हणजे कॉन्ग्रन्सी जे आहे ट्रायंगलची त्याच्यात एस टेसने हे दोन ट्रायंगल कॉन्ग्रंट आपण दाखवू शकतो. ठीक आहे. मग आता आपण ते दोन ट्रायंगल घेऊया. इन ट्रायंगल ABC अँड ट्रायंगल PQR. सेगमेंट AB कॉन्ग्रंट टू सेगमेंट PQ. का तर आपण कन्स्ट्रक्शनमध्ये दोघं सारखे घेतले म्हणून रिझन देणार कन्स्ट्रक्शन. त्याच्यानंतर सेगमेंट BC कॉन्ग्रंट टू सेगमेंट QR. BC एवढा QR घेतला होता कन्स्ट्रक्शनमध्ये म्हणून रिझनसुद्धा कन्स्ट्रक्शन. अँड सेगमेंट AC कॉन्ग्रंट टू सेगमेंट PR. आत्ताच आपण दोघं सारखे दाखवले बा PR रिझन कशात फ्रॉम 3 इक्वेशन 3मध्ये आपण सारखे दाखवलेत बघा. याचा अर्थ ट्रायंगल ABC कॉन्ग्रंट टू ट्रायंगल PQR. कोणती टेस्ट वापरली बरं आपण? कॉन्ग्रंट ट्रायंगलची यस टेस्ट. ट्रायंगलच्या करस्पॉन्डिंग साईडच्या तिघे पेअर आपण कॉन्ग्रंट दाखवल्या. याचा अर्थ करस्पॉन्डिंग अँगल कॉन्ग्रंट येतील. देअरफॉर अँगल B कॉन्ग्रंट टू अँगल Q. इथं बाजूला लिहितो बट अँगल BQ कितीचा घेतला आहे आपण? बट अँगल Q इज इक्वल टू 90 डिग्री. म्हणजेच याचा अर्थ अँगल B सुद्धा कितीचं येईल? 90 डिग्री. म्हणजेच ट्रायंगल ABC काय होईल? राईट अँगल ट्रायंगल. देअरफॉर ट्रायंगल ABC इज अ राईट अँगल ट्रायंगल. अशा पद्धतीने आपण तो ट्रायंगल राईट अँगल म्हणजे मोठ्या साईडचा स्क्वेअर जर उरलेल्या दोन साईडच्या स्क्वेअरच्या सम इतका असेल ट्रायंगलमध्ये तर तो ट्रायंगल पायथागोरस थिअरमच्या कॉन्व्हर्सनुसार काय होतो? राईट अँगल ट्रायंगल. इन अ ट्रायंगल if the square of larger side is equal to the sum of square of remaining two sides then the triangle is right angle triangle. असा हा कॉन्व्हर्स पायथागोरस थेरमचा. त्याच्यानंतर 9वीला आपण पायथागोरस थेरमचा वापर करून 30, 60, 90चा थेरम आणि 45, 90चा थेरम आपण घेतला आहे. तर ते प्रॉपर्टी म्हणून इथं पुस्तकात दिलेलं आहे तर आपण ती बघूया आता. प्रॉपर्टी ऑफ 30 degree, 60 degree and 90 degree triangle. If the acute angle of right angle triangle are 30 degree and 60 degree. राईट अँगल ट्रायंगलचे दोन अँगल जर 60 आणि 30चे असतील याचा अर्थ तीन अँगल कसे येतील? राईट अँगल असल्यामुळे एक 90चा आणि उरलेले दोन 30 आणि 60चे. म्हणजेच अँगल असतील 30, 60 आणि 90चे. तर काय प्रूव्ह करायचं आहे? देन द साईड अपोजिट टू अँगल 30 डिग्री इज हाफ ऑफ the hypotenuse and the side opposite to angle 60 degree is √3/2 times the hypotenuse. तर तो थेरम आपण प्रूव्ह केला आहे. तर फक्त आता इथं आपण त्याला समजून घेऊया काय आपण कसा त्याचा वापर केला होता. तर हा ट्रायंगल घेऊ आपण ट्रायंगल ABC. बघा मी इथं बाजूला घेतोय तो. बघा ट्रायंगल ABC घेतला आहे. या ट्रायंगल ABCमध्ये मी अँगल A हा 30चा घेतो आहे. त्याच्यानंतर अँगल C 60चा घेतो आहे आणि अँगल B हा 90चा घेतो आहे. मीन्स इन ट्रायंगल ABC if angle A is equal to 30 degree, angle C is equal to 60 degree and angle B is equal to 90 degree. म्हणजे अँगल आहे 30, 60, 90चे.
दिलेला ट्रायंगल राईट अँगल ट्रायंगल आहे. देन दोन गोष्टी आपण प्रूव्ह केल्या होत्या 9वीला. तर पहिली गोष्ट आहे 30 समोरची साईड कोणती, 30ची अपोजिट साईड कोणती, बी सी, ती हायपोटिनियसच्या 1/2 हाफ असते. मीन्स 1/2 हायपोटिनियस कुठला, ए सी, हे प्रूव्ह केलं होतं. आणि दुसरी गोष्ट 60 समोरची जी साईड आहे कोणती, ए बी, ही हायपोटिनियसच्या किती पट, वर्गमुळात 3/2 पट, √3/2 टाइम्स द हायपोटिनियस ए सी. असा एक्झाम्पल आपल्याला याच्यावर आधारित विचारले जातील. तर आपल्याला प्रूव्ह करायला कोणी विचारणार नाही, कारण तो थिअरम आपला 9वीला झाला आहे. फक्त लक्षात ठेवायचं की ट्रँगलचे अँगल जर 30, 60, 90चे असतील तर 30 समोरची साईड ही हायपोटिनियसच्या निम्मे असते आणि 60 समोरची साईड ही हायपोटिनियसच्या √3/2 टाइम्स असते. असा हा 30, 60, 90चा थिअरम आहे. त्याच्यानंतर आपण पाहिला होता 45, 45, 90 डिग्रीचा थिअरम. तर तो सुद्धा आपण प्रॉपर्टी म्हणूनच समजून घेऊया. काय होता तो, 9वीला आपण बघितला होता की ट्रँगलचे 3 अँगल 45 डिग्री, 45 डिग्री आणि 90 डिग्री जर असतील तर काटकोन करणारी प्रत्येक बाजू हायपोटेन्यूसच्या 1/√2 टाइम्स असते. म्हणून स्टेटमेंट दिलं आहे, इफ द ॲक्यूट अँगल्स ऑफ राईट अँगल ट्रँगल आर 45 डिग्री अँड 45 डिग्री. राईट अँगल ट्रँगल असल्यामुळे एक अँगल 90चा आहे आणि उरलेले 2 अँगल 45चे आहेत. देन ईच ऑफ द परपेंडिक्युलर साईड इज 1/√2 टाइम्स द हायपोटिनस. त्याच्यासाठी सुद्धा आपण तो थेरम पण, ती प्रॉपर्टी पण समजून घेऊ. 9वीला आपण प्रूव्ह केली आहे, फक्त ती इथं समजून घेऊया. बघा, मी एक ट्रायंगल ए बी सी घेतला, त्याचा अँगल बी 90चा आहे आणि अँगल ए आणि अँगल सी हे दोघं अँगल आपण कितीचे घेतले, 45 डिग्रीज, म्हणजे 45, 45, 90चे. तर फक्त समजून घेऊया, इन ट्रायंगल ए बी सी इफ अँगल ए is equal to 45 degree, angle C is equal to 45 degree and angle B is equal to 90 degree, म्हणजे 45, 45, 90चे. देन काटकोन करणारी प्रत्येक बाजू म्हणजे कोणती, ए बी पण आणि बी सी पण, ए बी पण आणि बी सी पण, या दोघं साईड हायपोटेन्यूसचे किती पट, 1/√2 टाइम्स, 1/√2 टाइम्स एस हायपोटेन्यूस ए सी. तसंच बी सी इज इक्वल टू 1/√2 टाइम्स ए सी. अशा पद्धतीने हा थिअरम पण आपण 9वीला प्रूव्ह केला आहे. तो एक्झाम्पलमध्ये आपल्याला वापरायचा आहे.